भाग 1 रामजन्म ईश्वरी अवतार। त्रेतायुगात अयोध्येचे राजा दशरथ सर्व गुणसंपन्न असूनही पुत्रप्राप्तीविना दुःखी होते. संपूर्ण अयोध्येत सुखसमृद्धी होती, पण राज्याला वारसा नव्हता. राजा दशरथांच्या चेहऱ्यावर सतत चिंता दिसत असे. गुरु वशिष्ठांच्या आज्ञेने राजा दशरथांनी ऋष्यशृंग ऋषींच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञातून साक्षात अग्निदेव प्रकट झाले आणि त्यांनी एक दिव्य पायसाचे पात्र दशरथांच्या हाती दिले. हे पायस राजाने तिन्ही राण्यांमध्ये वाटले. चैत्र शुद्ध नवमीला पुनर्वसू नक्षत्रावर माता कौसल्याच्या पोटी भगवान विष्णूंनी रामरूपाने जन्म घेतला. त्यांच्यासोबतच लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला. रामाचे रूप इतके मनमोहक होते की अयोध्येतील प्रत्येक नागरिक स्वतःला धन्य समजू लागला. ऋषी विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली रामांनी बालपणीच अनेक विद्या आत्मसात केल्या. राम आणि लक्ष्मण मोठे होत असताना एके दिवशी परमप्रतापी ऋषी विश्वामित्र अयोध्येच्या दरबारात आले. त्यांनी राजा दशरथाकडे एक कठीण मागणी केली. विश्वामित्र म्हणाले, हे राजन, मी सिद्धाश्रमात यज्ञ करत असताना ताटका आणि तिचा मुलगा सुबाहू आणि मारीच हे राक्षस यज्ञात रक्त आणि मांस टाकून अडथळे आणत आहेत. त्यांच्या वधासाठी मला तुझे ज्येष्ठ पुत्र राम आणि लक्ष्मण यांची मदत हवी आहे. राजा दशरथ प्रथम घाबरले, पण गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी रामाला पाठवण्यास संमती दिली. ऋषी विश्वामित्रांनी रामाला बला आणि अतिबला या 2 विद्या शिकवल्या. राम लक्ष्मण ऋषींसोबत सिद्धाश्रमाकडे निघाले. वाटेत ताटकीच्या वनात पोचले तेव्हा तिने भयंकर गर्जना केली. विश्वामित्रांच्या आज्ञेने रामाने बाण सोडला आणि ताटकेचा वध केला. सिद्धाश्रमात यज्ञ सुरू झाला. 5 दिवस शांततेत गेले, पण 6व्या दिवशी आकाशात ढग जमा झाले. सुबाहू आणि मारीच आपल्या राक्षस सेनेसह यज्ञावर हल्ला करण्यासाठी आले. रामाने क्षणाचाही विलंब न लावता दिव्य बाण सोडले. एका बाणाने सुबाहूचा वध झाला. दुसऱ्या बाणाने मारीच मूर्छित होऊन 100 योजन दूर समुद्रात जाऊन पडला. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा आपण धर्माच्या मार्गावर चालतो आणि संयम ठेवतो, तेव्हा साक्षात ईश्वर आपल्या घरी अवतरतो. रामजन्म ही केवळ एका राजाच्या पुत्राची कथा नाही, ती ईश्वराच्या धर्माच्या स्थापनेची पहिली पायरी आहे. ही कथा शिकवते की जेव्हा वाईटाचा अतिरेक होतो, तेव्हा त्याला थांबवण्यासाठी सत्वाचा जन्म होणे अनिवार्य असते. भाग 2 सीता स्वयंवर, 2 दैवी शक्तींचे मिलन. मिथिलेचे राजा जनक यांनी आपली कन्या सीतेच्या विवाहासाठी एक कठीण अट ठेवली होती. भगवान शिवांचे अजस्र पिनाक धनुष्य पेलणे. रावण आणि बाणासुरासारखे महाबळी ते धनुष्य साधे हलवूही शकले नाही. विश्वामित्रांच्या आज्ञेने राम उठले. त्यांनी शिवधनुष्याला वंदन केले आणि अगदी सहजतेने ते उचलले. जेव्हा ते धनुष्याला दोरी लावत होते, तेव्हा ते मधूनच तुटले. हा तो क्षण होता जेव्हा संपूर्ण सृष्टीला समजले की राम हेच सीतेसाठी योग्य वर आहेत. ही कथा आपल्याला शिकवते की विनम्रता हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. अनेकांनी अहंकाराने धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला आणि हरले, पण रामांनी गुरूंना वंदन करून विनम्रतेने ते उचलले. यश त्यालाच मिळते जो शक्तीचा वापर प्रदर्शनासाठी नाही, तर कर्तव्यासाठी करतो. भाग 3 वनवास, कर्तव्याची परीक्षा. अयोध्या नगरी आनंदाने न्हाऊन निघाली होती, कारण राजा दशरथांनी ठरवलं होतं श्रीरामांचा राज्याभिषेक करायचा. संपूर्ण नगरी सजली होती. सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं, पण त्या आनंदावर अचानक काळं सावट आलं. राजा दशरथांची राणी कैकेयी तिच्या दासी मंथरेच्या बोलण्यात आली. मंथरेने तिच्या मनात विष पेरलं. जर राम राजा झाला तर तुझा पुत्र भरत मागे पडेल. कैकेयीचं मन बदललं. तिला आठवले ते 2 वर जे राजा दशरथांनी तिला पूर्वी दिले होते आणि तिने ते मागितले. पहिला वर, भरताला राजा बनवा, आणि दुसरा वर, रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. हे ऐकून राजा दशरथ हादरले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले, पण त्यांनी दिलेलं वचन मोडू शकत नव्हते. जेव्हा रामांना हे समजलं, तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वनवास स्वीकारला. ना राग ना दुःख, फक्त शांतता. राम म्हणाले, पित्याचं वचन हेच माझं कर्तव्य आहे. सीता हे ऐकून थांबली नाही. ती म्हणाली, मी तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही जिथे जाल तिथे मी असेन. लक्ष्मणही पुढे आले आणि तेही म्हणाले,
मीही तुमच्यासोबत येणार. आणि अशा प्रकारे तीनही जण राजवाडा, सुख, वैभव सोडून वनाकडे निघाले. अयोध्या रडत होती. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते. राजा दशरथ तर रामाच्या विरहात तुटून गेले. रामांचा विचार करत करत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा फक्त वनवास नव्हता, ही होती कर्तव्याची सर्वोच्च परीक्षा. एक राजा जो सहजपणे राज्य मिळवू शकत होता, पण त्याने निवडलं कर्तव्य आणि सत्य. ही कथा आपल्याला शिकवते, कर्तव्य मोठं की सुख. रामांनी कर्तव्य निवडलं. खरा महान तोच जो स्वतःच्या सुखापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देतो. शूर्पणखेचा अपमान, एक चूक, मोठं युद्ध. वनातील शांत वातावरण. पंचवटीच्या निसर्गात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण साधं शांत जीवन जगत होते. पण एक दिवस त्या शांततेत एक वादळ आलं. ती होती शूर्पणखा, रावणाची बहीण. स्वभावाने अहंकारी आणि इच्छांमध्ये बंधन नसलेले. तिने रामांना पाहिलं आणि ती त्यांच्या रूपावर मोहित झाली. शूर्पणखा रामाजवळ आली. ती म्हणाली, राम, तू इतका सुंदर आहेस, माझ्याशी विवाह कर. राम स्मित हास्य करत म्हणाले, मी विवाहित आहे, तू माझ्या भावाकडे जा. शूर्पणखा लक्ष्मणाकडे गेली, पण लक्ष्मणानेही तिला नकार दिला. नकार सहन न झाल्यामुळे तिचा अहंकार भडकला. ती संतापली आणि तिने सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो क्षण निर्णायक होता. लक्ष्मण पुढे आले आणि त्यांनी शूर्पणखेचं नाक कापलं. रक्तबंबाळ अपमानित शूर्पणखा किंचाळत पळाली. ती थेट आपल्या भावाकडे रावणाकडे गेली. तिने त्याला सर्व सांगितलं आणि सीतेच्या सौंदर्याचं वर्णन केलं. रावणाच्या मनात सूड आणि वासना दोन्ही जागृत झाले. तो म्हणाला, या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि इथूनच सुरुवात झाली एका भयंकर युद्धाची, राम रावण युद्धाची. एक छोटासा प्रसंग, एक चुकीचा निर्णय आणि त्यातून निर्माण झालं इतिहासातील सर्वात मोठं युद्ध. ही कथा आपल्याला शिकवते, अपमानातून सूड जन्म घेतो. राग आणि अहंकार यामुळे घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो. लक्ष्मण रेषा आणि सीताहरण, मर्यादा ओलांडण्याचा परिणाम. पंचवटीतील शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लंकापती रावणाने एक कुटील डाव रचला. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नव्हते, तर बुद्धी आणि मर्यादेचेही होते. या भागात आपण पाहणार आहोत की कसं एक सुवर्णमृग विनाशाचं कारण बनलं आणि एका रेषेने कसं संपूर्ण इतिहासाला कलाटणी दिली. शूर्पणखेच्या नाकाचा अपमान सहन न होऊन रावण संतापाने लाल झाला होता. त्याने आपला मामा मारीच, जो रूप बदलण्यात माहीर होता, त्याला मदतीसाठी बोलावले. रावणाच्या आज्ञेनुसार मारीचाने एक अत्यंत सुंदर सुवर्णमृगाचे रूप घेतले. हे हरिण पंचवटीतील श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या कुटीजवळ बागडू लागले. सीतेने जेव्हा त्या मोहक हरिणाला पाहिले, तेव्हा ती त्याच्या सौंदर्यावर मोहित झाली आणि तिने श्रीरामांकडे हे हरिण पकडून आणण्याचा हट्ट धरला. श्रीराम सीतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरिणाच्या मागे गेले. काही काळाने वनातून श्रीरामांच्या आवाजासारखा, हे सीते, हे लक्ष्मणा, वाचवा, असा करुण स्वर ऐकू आला. हे ऐकून सीता अत्यंत व्याकुळ झाली. तिने लक्ष्मणाला त्वरित श्रीरामांच्या मदतीसाठी जाण्यास सांगितले. लक्ष्मण ज्ञानी होते. त्यांना माहीत होते की श्रीरामांना काही होऊ शकत नाही. हे राक्षसांचे कपट आहे. परंतु सीता मातेच्या आग्रहाखातर आणि त्यांच्या कठोर शब्दांमुळे लक्ष्मणाला जाणे भाग पडले. जाण्यापूर्वी सीतेच्या सुरक्षिततेसाठी लक्ष्मणाने कुटीच्या भोवती आपल्या धनुष्याच्या टोकाने एक मंत्रोच्चारित रेषा आखली. हीच ती प्रसिद्ध लक्ष्मण रेषा. लक्ष्मणाने सीतेला हात जोडून विनंती केली, माते, काहीही झाले तरी या रेषेच्या बाहेर पाऊल टाकू नका. जोपर्यंत तुम्ही या रेषेच्या आत आहात, तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला इजा करू शकणार नाही, असे सांगून लक्ष्मण वनात निघून गेले. कुटीबाहेर सीता एकटीच आहे हे पाहून रावणाने एक वृद्ध संन्यासाचे रूप घेतले. तो भिक्षाम देही असे म्हणत कुटीजवळ आला. सीता मातेने कुटीच्या आतूनच त्याला भिक्षा देण्याचा प्रयत्न केला, परंतु रावणाने डाव साधला. तो म्हणाला, हे कल्याणी, मी एक संन्यासी आहे आणि संन्यासाला कुटीच्या बाहेर येऊन पूर्ण आदराने भिक्षा दिली पाहिजे. मर्यादेचे पालन कर. संन्यासाचा अपमान होऊ नये आणि आपली संस्कृती जपण्यासाठी
सीतेने भावनिक होऊन लक्ष्मणाची आज्ञा आणि ती सुरक्षित लक्ष्मण रेषा ओलांडली. जसे सीतेने मर्यादेचे उल्लंघन केले तसे रावणाने आपले खरे भयानक रूप धारण केले. ते सीतेला बळजबरीने पकडून आपल्या पुष्पक विमानात बसवून आकाशमार्गे लंकेकडे घेऊन गेले. सीतेने राम राम असा आक्रोश केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ही कथा आपल्याला शिकवते, मर्यादा ही संरक्षणासाठी असते, बंधनासाठी नाही. या कथेतील लक्ष्मण रेषा ही केवळ जमिनीवर आखलेली रेषा नव्हती, ती सुरक्षिततेसाठी आणि आज्ञेची मर्यादा होती. जोपर्यंत सीता त्या मर्यादेच्या आत होती तोपर्यंत ती जगातील सर्वात शक्तिशाली राक्षसांपासूनही सुरक्षित होती. परंतु भावनिक होऊन किंवा फसवणुकीमुळे जेव्हा ती मर्यादा ओलांडली गेली तेव्हा सुरक्षा नाहीशी झाली. आपल्या आयुष्यातही कुटुंब, समाज आणि नैतिकतेच्या काही मर्यादा असतात. त्या आपल्याला अडकवण्यासाठी नसून जीवनातील संकटापासून आपले संरक्षण करण्यासाठी असतात. मर्यादा ओलांडण्याचे परिणाम नेहमीच गंभीर असतात. जटायू आणि रावण युद्ध. अंतिम श्वासातील धर्म. रावण सीतेचे अपहरण करून आपल्या पुष्पक विमानातून आकाशातून लंकेच्या दिशेने वेगाने निघाले होते. माता सीता अत्यंत व्याकुळ होऊन मदतीसाठी आक्रोश करत होत्या. त्यांचा तो करुण आवाज एका वृद्ध पक्षाच्या कानावर पडला. तो म्हणजे जटायू. जटायू हे दशरथ राजाचे मित्र होते. त्यांचे वय झाले होते, पण एका असहाय्य स्त्रीचा आक्रोश ऐकल्यानंतर त्यांच्यातील वीर जागा झाला. रावणाचे सामर्थ्य आणि त्यांचे भव्य विमान पाहून जटायूला ठाऊक होते की रावणाशी लढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. पण जटायूने विचार केला, अधर्माला डोळ्यासमोर घडताना बघून गप्प बसण्यापेक्षा लढून मृत्यू पत्करणे केव्हाही श्रेष्ठ. जटायूने आकाशात झेप घेतली आणि रावणाला ललकारले. त्यांनी आपल्या तीक्ष्ण चोचीने आणि नखांनी रावणाच्या पुष्पक विमानावर हल्ला केला. हे युद्ध साधे नव्हते. एका बाजूला रावण आणि दुसऱ्या बाजूला केवळ आपल्या कर्तव्यासाठी लढणारा एक वृद्ध पक्षी. जटायूने रावणाचे धनुष्य तोडले आणि आपल्या पराक्रमाने त्याला काही काळ आकाशात रोखून धरले. मात्र रावण कपटी होता. त्याने आपली तीक्ष्ण तलवार काढली आणि जटायूचे दोन्ही पंख कापून टाकले. जटायू रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळले. पंख तुटले होते, शरीर छिन्न विछिन्न झाले होते, पण जटायूने आपले प्राण सोडले नाहीत. त्यांनी मनात निश्चय केला, जोपर्यंत मी प्रभू रामाला भेटून सीतेची दिशा सांगत नाही तोपर्यंत मी मरू शकत नाही. जेव्हा राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी जटायूला मरणासन्न अवस्थेत पाहिले. जटायूने थरथरत्या आवाजात सांगितले, प्रभू, रावण मातेला पुष्पक विमानातून दक्षिण दिशेला घेऊन गेले आहेत. हे सांगताच त्यांनी रामांच्या मांडीवर आपला शेवटचा श्वास घेतला. प्रभू रामांनी स्वतःच्या पित्याप्रमाणे जटायूवर अंत्यसंस्कार केले. ही कथा आपल्याला शिकवते, विजयापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे. शौर्य म्हणजे नेहमी जिंकणे नव्हे, तर जिंकण्याची खात्री नसतानाही योग्य गोष्टीसाठी उभे राहणे होय. जटायूला माहीत होतं की रावण महाबळी आहे आणि आपला मृत्यू निश्चित आहे, तरीही त्याने लढण्याचा निर्णय घेतला, कारण त्या क्षणी रावणाला रोखणे हे त्याचे कर्तव्य होते. असमर्थता हे गप्प बसण्याचे कारण असू शकत नाही. अनेकदा आपण विचार करतो की मी एकटा काय करू शकतो किंवा माझ्याकडे पुरेशी शक्ती नाही. जटायू वृद्ध होता, एक पक्षी होता, तरीही त्याने जगातील सर्वात शक्तिशाली राक्षसाशी टक्कर घेतली. ही कथा शिकवते की तुमची शक्ती किती आहे यापेक्षा तुमची नियत आणि इच्छाशक्ती किती प्रबळ आहे हे महत्त्वाचे असते. अधर्माचा प्रतिकार हाच खरा धर्म. आपल्या डोळ्यांसमोर अन्याय होत असताना शांत बसणे हे पाप आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून एका असहाय्य स्त्रीच्या रक्षणासाठी धावून जाणे हा जटायूचा सर्वोच्च धर्म होता. शेवटच्या श्वासापर्यंत लढून त्याने दाखवून दिले की रणांगणातून पळून जाण्यापेक्षा धर्मासाठी वीरमरण पत्करणे अधिक श्रेष्ठ आहे. भाग 7. राम भरत भेट. भाऊपणाचं सर्वोच्च उदाहरण. कैकेयीने मागितलेल्या वरदानामुळे श्रीराम वनवासाला गेले आणि पुत्रवियोगाने राजा दशरथाने प्राण सोडले. ज्यावेळी भरत आपल्या आजोळहून अयोध्येला परतले तेव्हा त्यांना सर्व सत्य समजले
आणि आपल्या आईने केलेल्या पापामुळे भरताला प्रचंड दुःख आणि पश्चाताप झाला. त्याने ठरवले की हे राज्य माझे नाही, यावर केवळ थोरल्या भावाचा म्हणजेच रामांचा अधिकार आहे. भरत अयोध्येतील सर्व प्रजा, माता आणि गुरुवशिष्ठांना घेऊन श्रीरामांना परत आणण्यासाठी वनाच्या दिशेने निघाले. श्रीराम त्यावेळी चित्रकूटात निवास करत होते. लांबून धूळ उडताना आणि सैन्याचा आवाज ऐकून लक्ष्मणाला वाटले की भरत युद्धासाठी येत आहेत. पण श्रीराम हसून म्हणाले, लक्ष्मणा, भरत राज्याच्या लोभाने कधीच येणार नाही. तो केवळ प्रेमापोटी आपल्याला भेटायला येत आहे. भरत जेव्हा रामाच्या समोर पोहोचले तेव्हा ते त्यांच्या चरणावर कोसळले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. भरताने रामाला अयोध्येत परत चालण्याची विनंती केली. तो म्हणाला, हे राघवा, ही अयोध्या तुमची आहे. माझ्या मातेने केलेल्या चुकीची शिक्षा अयोध्येला देऊ नका. तुम्ही परत चला आणि राज्याभिषेक स्वीकारा. सर्व प्रजा आणि मातांनीही रामाला परतण्याची विनंती केली. परंतु श्रीराम अत्यंत शांतपणे भरताला म्हणाले, भरता, वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे हा माझा धर्म आहे. सत्तेपेक्षा सत्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मी 14 वर्ष वनवास पूर्ण केल्याशिवाय परत येऊ शकत नाही. रामांचा हा दृढ निश्चय पाहून भरत हतबल झाला, पण त्याने रामांच्या शब्दाचा मान राखला. भरताने एक अट घातली, जर तुम्ही येणार नसाल तर तुमच्या या सुवर्ण पादुका मला द्या. या पादुकाच अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान होतील. मी केवळ तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळेन. श्रीरामांनी आपल्या पादुका भरताला दिल्या. भरताने त्या पादुका आपल्या डोक्यावर धरल्या आणि जड अंतकरणाने अयोध्येकडे प्रस्थान केले. पुढची 14 वर्ष भरताने अयोध्येत न राहता नंदीग्राम येथे एका कुटीत राहून तपस्व्यासारखे जीवन जगले आणि रामाच्या पादुकांचे राज्य चालवले. ही कथा आपल्याला शिकवते, खरं प्रेम म्हणजे सत्ता मिळवणं नाही, तर एकमेकांसाठी त्याग करणं होय. राम भरत भेट आपल्याला शिकवते की नाती ही सत्तेपेक्षा आणि संपत्तीपेक्षा खूप मोठी असतात. भाग 8. शबरीची बोरे. निस्सीम भक्तीची हृदयस्पर्शी कथा. शबरी ही मातंग ऋषींची शिष्या होती. तिचे संपूर्ण आयुष्य गुरूंनी दिलेल्या एका वचनावर आधारलेले होते. एक दिवस प्रभू श्रीराम तुला नक्की भेटायला येतील. तिचे तारुण्य सरले आणि म्हातारपण आले, पण तिचा विश्वास डगमगला नाही. दररोज ती आपला आश्रम झाडून स्वच्छ करायची, फुलांनी मार्ग सजवायची आणि प्रभू रामांसाठी गोड बोरे वेचून आणायची. अखेर तो दिवस आला जेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण शबरीच्या आश्रमात पोचले. आपल्या आराध्याला प्रत्यक्ष समोर पाहून शबरी आनंदाने व्याकुळ झाली. तिने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. पाहुणचार म्हणून तिने गोळा केलेली बोरे त्यांच्यासमोर ठेवली. परंतु आपल्या प्रभूला एकही बोर आंबट लागू नये या काळजीपोटी ती प्रत्येक बोर आधी स्वतः चाखून पाहत होती. जी बोरे गोड लागत तीच ती रामांना देत होती. हे पाहून लक्ष्मण थक्क झाले, कारण उष्टी बोरे देणे हे शास्त्रानुसार अयोग्य होते. पण प्रभू रामांनी शबरीच्या डोळ्यातील प्रेम ओळखले होते. त्यांनी मोठ्या आनंदाने ती उष्टी बोरे खाल्ली, कारण त्यात जगातील सर्वात गोड पदार्थ मिसळला होता, तो म्हणजे भक्ती. ही कथा आपल्याला शिकवते, देवाला भक्ती हवी असते, दिखावा नाही. ईश्वर सोन्या चांदींच्या दागिन्यांनी किंवा मोठ्या नैवेद्याने प्रसन्न होत नाही. तो भक्तांच्या शुद्ध भावनेचा भुकेला असतो. भक्तीच्या मार्गात उच्च नीच, जातपात किंवा गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. अनेक वर्ष वाट पाहूनही शबरीची श्रद्धा कधी कमी झाली नाही. योग्य वेळी श्रद्धा फळाला येतेच. भाग 9. राम हनुमान भेट. भक्तीची सुरुवात. सीतेच्या शोधात श्रीराम आणि लक्ष्मण फिरत असताना ऋष्यमुख पर्वताजवळ पोहोचले. या पर्वतावर वानरराज सुग्रीव आपल्या मंत्र्यांसह राहत होते. आपल्या भावाच्या म्हणजेच वालीच्या भीतीमुळे ते सावध होते. जेव्हा त्यांनी 2 धनुर्धारी तरुणांना आपल्या दिशेने येताना पाहिले तेव्हा त्यांना वाटले की वालीनेच त्यांना आपल्याला मारण्यासाठी पाठवले असावे. सुग्रीवाची भीती घालवण्यासाठी हनुमानाने ब्राह्मण वेश धारण केला आणि रामांकडे गेले.
हनुमानाचे बोलणे इतके मृदू, व्याकरण शुद्ध आणि विनयाने भरलेले होते की श्रीराम पहिल्याच भेटीत प्रभावित झाले. हनुमानांचा प्रश्न, हे वीर पुरुषांनो, तुम्ही कोण आहात? तुमच्या तेजावरून तुम्ही या सृष्टीचे पालन करते वाटता, पण इथे वनवासी रूपात का फिरत आहात? रामांची प्रतिक्रिया, श्रीरामांनी लक्ष्मणाला सांगितले की ज्यांची वाणी इतकी शुद्ध आहे ते नक्कीच वेदांचे ज्ञाता असावा. जेव्हा हनुमानाला समजले की हे साक्षात प्रभू श्रीराम आहेत, तेव्हा त्यांनी आपले खरे रूप प्रकट केले आणि प्रभूंच्या चरणी लोटांगण घातले. हीच ती वेळ होती जेव्हा हनुमानाला त्यांच्या आयुष्याचे ध्येय रामसेवा सापडले. हनुमानाने रामाला आपल्या खांद्यावर बसवून ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीवाकडे नेले. तिथे अग्नीला साक्ष ठेवून राम आणि सुग्रीव यांची मैत्री झाली. रामाने सुग्रीवाला वालीच्या त्रासातून मुक्त करण्याचे वचन दिले. सुग्रीवाने सीतेचा शोध घेण्याचे आणि रामाला मदत करण्याचे वचन दिले. ही कथा आपल्याला शिकवते, योग्य गुरु मिळाला की आयुष्याचं ध्येय सापडतं. जोपर्यंत हनुमान ब्राह्मण वेशात होते तोपर्यंत ती केवळ एक चौकशी होती, पण त्यांनी प्रभू रामांना ओळखले तेव्हा त्यांच्या जीवनातील गोंधळ संपला आणि त्यांना त्यांच्या शक्तीचा खरा वापर समजला. हनुमानांकडे अफाट शक्ती होती, पण रामांच्या भेटीपूर्वी ती सुग्रीवाचे रक्षण करण्यापुरती मर्यादित होती. रामांच्या भेटीनंतर ती शक्ती भक्ती बनली आणि हनुमानाने समुद्राला ओलांडण्यासारखी अशक्य कामे केली. अनेकदा आपल्याकडे कौशल्य असतात, पण ती कुठे वापरायची हे समजत नाही. योग्य मार्गदर्शक किंवा गुरु आपल्यातील सुप्त गुणांना ओळखतो आणि आपल्याला सांगाड्याप्रमाणे उभं राहण्याऐवजी धावायला बळ देतो. भाग 10. रामसेतू, श्रद्धेचा विजय आणि एकतेची शक्ती. रामायणातील युद्धकांडातील हा प्रसंग जेव्हा प्रभू श्रीराम आपल्या वानर सेनेसह लंकेच्या दिशेने जाण्यासाठी अथांग समुद्रासमोर उभे होते तेव्हाचा आहे. सीतामाईचा शोध लागल्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण करणे आवश्यक होते, परंतु मध्ये अथांग समुद्र पसरलेला होता. 3 दिवस प्रार्थना करूनही जेव्हा समुद्राने मार्ग दिला नाही, तेव्हा श्रीरामांनी धनुष्यावर बाण चढवला. अखेर समुद्रदेव प्रकट झाले आणि त्यांनी सुचवले की तुमच्या सेनेत नल आणि नील नावाचे 2 वानर आहे, ज्यांच्या स्पर्शाने दगड पाण्यावर तरंगतील. त्यानंतर पूल बांधण्याचे काम सुरू झाले. ही केवळ मजुरी नव्हती, तर ती एक भक्ती होती. दगडांची जुळवाजुळव. हनुमान, अंगद आणि संपूर्ण वानरसेना मोठमोठे दगड आणि शिळा वाहून आणत होती. जेव्हा त्या दगडांवर श्रीराम असे नाव कोरले गेले, तेव्हा ते जड दगड अथांग पाण्यावर लाकडासारखे तरंगू लागले. जे अशक्य होतं ते शक्य होऊ लागलं. नल आणि नील यांचे कसब. या 2 वास्तुविशारदांनी त्या दगडांची अशा प्रकारे रचना केली की 5 दिवसात 100 योजन लांबीचा भव्य पूल तयार झाला. याच वेळी एक छोटी खार आपली पाठ वाळूत लोळवून ती वाळू दगडांच्या फटीत झटकत होती. वानरांना तिचे हसू आले, पण प्रभू श्रीरामांनी तिला जवळ घेतले. त्यांनी सांगितले की मोठ्या दगडांना जोडण्यासाठी या लहान वाळूच्या कणांचीही तेवढीच गरज आहे. श्रीरामांनी तिच्या पाठीवर हात फिरवला, ज्यामुळे तिच्या पाठीवर आजही 3 रेषा दिसतात असे मानले जाते. ही कथा आपल्याला शिकवते एकतेचे बळ. वानर आणि अगदी छोटी खार जेव्हा एकत्र आली तेव्हा अथांग समुद्रावरही मात करता आली. जेव्हा ध्येय एक असते तेव्हा सामर्थ्य अनेक पटींनी वाढते. श्रद्धेची ताकद. ज्या कामात ईश्वराचे नाव आणि मनात दृढ विश्वास असतो तिथे निसर्गाचे नियमही बदलू शकतात. प्रत्येक योगदानाचे महत्त्व. काम लहान असो वा मोठे, प्रामाणिकपणे केलेले काम म्हणजेच खारीचा वाटा देखील यशात मोलाची भूमिका बजावतो. भाग 11. लक्ष्मण मूर्छा, भक्तीचे पराक्रमात रूपांतर. प्रभू श्रीरामांनी रामसेतूवरून समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश केला होता. लंकेच्या वेशीवर अधर्माचा नाश करण्यासाठी घनघोर युद्ध सुरू झाले. अनेक राक्षस मारले गेले. तेव्हा प्रत्यक्ष रावण रणभूमीत उतरले. त्यांनी कपटाने आणि आपल्या शक्ती या अमोघ अस्त्राने श्रीरामांचे बंधू लक्ष्मणावर प्रहार केला. त्या प्रहाराने लक्ष्मण रणभूमीवर कोसळले
आणि बेशुद्ध झाले. रावण लंकेचे राजा होते. त्यांचे सैन्य आणि तंत्र प्रबळ होते. लंकेच्या या भूमीवर स्वतःच्या भावाला मृत्यूच्या दारात पाहून प्रभू श्रीराम व्याकुळ झाले. संपूर्ण वानरसेनेत चिंतेचे सावट पसरले. ही रात्र केवळ युद्धाची नव्हती, तर ती लक्ष्मणाच्या प्राणांची परीक्षा घेणारी काळ रात्र होती. विभीषणाने लंकेतील सर्वश्रेष्ठ राजवैद्य सुषेण यांना पाचारण केले. सुषेण यांनी नाडी तपासून सांगितले, सूर्योदयापूर्वी हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावरून संजीवनी ही वनस्पती आणली तरच लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात. परंतु लंका ते हिमालय हे अंतर अफाट आहे आणि वेळ फार कमी आहे. प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची ही सर्वात मोठी संधी हनुमानांकडे चालून आली होती. श्रीराम नामाचा जयघोष करत हनुमानाने लंकेच्या भूमीवर थेट उत्तरेकडे म्हणजेच हिमालयाकडे झेप घेतली. वाटेत रावणाने अनेक अडथळे निर्माण केले, पण हनुमानाचा संकल्प दृढ होता. द्रोणगिरी पर्वतावर पोचल्यावर हनुमानाला अनेक औषधी वनस्पती चमकताना दिसल्या. नेमकी संजीवनी कोणती हे ओळखण्यात वेळ घालवला तर सूर्योदय होईल आणि लक्ष्मणाचे प्राण जातील याची जाणीव हनुमानाला झाली. तिथेच त्यांच्या अनन्य भक्तीचे रूपांतर अफाट पराक्रमात झाले. हनुमानाने विचार केला, जर मी वनस्पती शोधत बसलो तर वेळ जाईल, त्यापेक्षा हा डोंगरच प्रभूचरणी नेतो. त्यांनी संपूर्ण द्रोणगिरी पर्वत मुळासकट उपटला आणि आपल्या तळहातावर उचलून पुन्हा लंकेकडे उड्डाण केले. हनुमान वेळेत लंकेत पोहोचले. संजीवनीचा सुगंध हवेत पसरताच आणि औषधोपचार होताच लक्ष्मण सावध झाले. लक्ष्मणाने डोळे उघडताच श्रीरामांनी हनुमानाला प्रेमाने मिठी मारली. एका भक्ताने आपल्या पराक्रमाच्या जोरावर मृत्यूच्या दारातून भावाला परत आणले होते. ही कथा आपल्याला शिकवते की अशक्य काहीच नसते. लंका ते हिमालय हे प्रचंड अंतर आणि एका रात्रीचा वेळ हे मोठे आव्हान होते, पण जेव्हा भक्ती आणि कर्तव्य एकत्र येतात तेव्हा अशक्य शब्दच उरत नाही. निर्णय क्षमता. संकटाच्या वेळी नेमकी वनस्पती शोधण्यापेक्षा संपूर्ण डोंगर उचलण्याचा हनुमानाचा निर्णय हे उत्तम प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे उदाहरण आहे. स्वतःची ताकद स्वतःसाठी न वापरता दुसऱ्याच्या रक्षणासाठी वापरणे हाच खरा पराक्रम आहे. भाग 12. हनुमानाने लंका जाळली, अन्यायाला उत्तर. समुद्र ओलांडून हनुमान लंकेत पोहोचले. अत्यंत सूक्ष्म रूप धारण करून त्यांनी संपूर्ण लंकेचा शोध घेतला. शेवटी अशोक वाटिकेत एका झाडाखाली बसलेल्या माता सीतेचे दर्शन त्यांना झाले. हनुमानजींनी प्रभू श्रीरामांची अंगठी त्यांना दिली आणि रामांचा संदेश पोहोचवला. माता सीतेचा आशीर्वाद घेऊन आणि त्यांना धीर देऊन हनुमानजींनी तिथल्या बागेतील फळे खाऊन भूक शमवली आणि रावणाच्या सैन्याला आपले सामर्थ्य दाखवण्यास सुरुवात केली. रावणाचा पुत्र अक्षकुमार याचा वध केल्यानंतर इंद्रजिताने ब्रह्मास्त्र चालवून हनुमानाला बंदी बनवले. रावणाच्या दरबारात हनुमानजींना नेण्यात आले. रावणाने अत्यंत गर्वाने हनुमानाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हनुमानजींनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले, अजूनही वेळ गेलेली नाही. माता सीतेला सन्मानाने प्रभू श्रीरामांकडे परत करा, अन्यथा तुमचा सर्वनाश अटळ आहे. हा उपदेश ऐकून रावण संतापले आणि त्यांनी हनुमानांची शेपटी जाळण्याचा आदेश दिला. हनुमानाच्या शेपटीला कापड बांधून तेल ओतले गेले आणि आग लावली गेली. पण हनुमानजींनी आपले शरीर प्रचंड मोठे केले आणि एका महालावरून दुसऱ्या महालावर उड्या मारत संपूर्ण सुवर्णनगरी लंका आगीच्या भक्ष्यस्थानी पाडली. रावणाचा अहंकार आणि त्याने केलेल्या अन्यायाचे प्रतीक असलेली लंका जळून खाक झाली. फक्त बिभीषणाचे घर आणि अशोक वाटिका सुरक्षित राहिली. ही कथा आपल्याला शिकवते, शक्ती आणि बुद्धीचा उपयोग केवळ संरक्षणासाठी नाही तर अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी केला पाहिजे. जेव्हा अहंकार आणि अन्याय सीमा ओलांडतात तेव्हा विनाशाची सुरुवात होते. भाग 13. राम रावण युद्ध, अहंकाराचा अंत.
अनेक दिवसांच्या भीषण युद्धानंतर, ज्यामध्ये इंद्रजित आणि कुंभकर्ण यांसारख्या महापराक्रमी योद्ध्यांचा अंत झाला होता, शेवटी रावण स्वतः रणांगणात उतरले. हे केवळ 2 राजांमधील युद्ध नव्हते, तर ते धर्म आणि अधर्म यांच्यामधील युद्ध होते. प्रभू श्रीराम जमिनीवर उभे राहून युद्ध करत होते, तर रावण त्यांच्या दिव्य रथात होते. हे पाहून इंद्रांनी श्रीरामांसाठी आपला मातली नावाचा सारथी आणि दिव्य रथ पाठवला. राम आणि रावण यांच्यात कित्येक दिवस अहोरात्र युद्ध चालले. रावण आपली आसुरी माया वापरून एकाच वेळी अनेक रूपे धारण करत होता. श्रीराम जेव्हा जेव्हा रावणाचे शिर छाटायचे, तेव्हा तेव्हा त्याच्या जागी दुसरे नवीन शिर उत्पन्न व्हायचे. हे पाहून वानरसेना चिंतेत पडली. रावणाच्या नाभीमध्ये अमृत कलश आहे आणि जोपर्यंत ते अमृत सुकत नाही तोपर्यंत रावण मरणार नाही, हे गुपित बिभीषणाने प्रभू श्रीरामांना सांगितले. त्यानंतर श्रीरामांनी ब्रह्मास्त्र काढले, त्यांचे पूजन केले आणि मंत्रोच्चार करून ते रावणाच्या नाभीच्या दिशेने सोडले. ब्रह्मास्त्राच्या प्रहाराने रावणाच्या नाभीतील अमृत सुकले आणि ते महापराक्रमी पण अहंकारी दशानन जमिनीवर कोसळले. रावण प्रकांड पंडित, शिवभक्त आणि शक्तिशाली होते, पण त्यांच्या मीपणाने त्यांचा सर्वनाश केला. ज्ञान असूनही जर विनय नसेल तर ते ज्ञान व्यर्थ ठरते. सत्याचा मार्ग कितीही कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो. बिभीषणाने धर्माची साथ दिली म्हणून तो वाचला, तर कुंभकर्णाने अधर्माची साथ दिली म्हणून त्याला मरण आले. भाग 14. रावणाचा शेवटचा उपदेश. ज्ञान शत्रूकडूनही मिळतं. युद्ध अंतिम टप्प्यात होते. प्रभू श्रीरामांच्या बाणाने रावण धारातीर्थी पडले होते. ते मरणाच्या दारात होते, पण त्यांचे प्राण अजूनही कंठात होते. रावण हे केवळ योद्धा नव्हते, तर ते वेदांचे ज्ञाता आणि महापंडित होते. जेव्हा रावण जमिनीवर पडले, तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, रावण राजकारणात धुरंधर आणि महान पंडित आहे. ते आता हे जग सोडून जात आहेत. त्यांच्यासारखा विद्वान पुन्हा होणे कठीण आहे. तू त्यांच्याकडे जा आणि जीवनाचे काही अमूल्य शिक्षण घे. श्रीरामांच्या सांगण्यावरून लक्ष्मण रावणापाशी गेले आणि त्यांच्या डोक्यापाशी उभे राहिले. त्यांनी रावणाला उपदेश देण्याची विनंती केली, मात्र रावण काहीही बोलले नाही. लक्ष्मण परतले आणि श्रीरामांना म्हणाले, ते गर्विष्ठ आहेत. रावण काहीही बोलत नाही आहे. तेव्हा श्रीराम स्मितहास्य करत म्हणाले, जर कोणाकडून ज्ञान मिळवायचे असेल तर त्याच्या चरणापाशी नम्रपणे उभे राहावे लागते, डोक्यापाशी नाही. लक्ष्मण पुन्हा तिथे गेले आणि रावणाच्या पायापाशी हात जोडून उभे राहिले. तेव्हा रावणाने डोळे उघडले आणि जगाला कलाटणी देणारे 3 उपदेश दिले. पहिला उपदेश, शुभ कार्याला उशीर करू नका. रावण म्हणाले, माझ्या आयुष्यात मी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा विचार केला होता, जसे की स्वर्गापर्यंत शिडी बांधणे, पण मी त्या उद्यावर ढकलल्या. आणि जे अशुभ कार्य होते सीताहरणाचे, ते मी घाईने केले. म्हणून लक्षात ठेवा, शुभस्य शीघ्रम. जे चांगले काम करायचे आहे ते त्वरित करा आणि वाईट विचार नेहमी पुढे ढकला. दुसरा उपदेश, शत्रूला कधीही कमी लेखू नका. रावण म्हणाले, मी स्वतःला खूप शक्तिशाली समजलो. जेव्हा वानर सैन्य समोर आले तेव्हा मी त्यांना तुच्छ मानले. हीच माझी मोठी चूक ठरली. शत्रू लहान असो वा मोठा, त्याला कधीही कमी लेखू नका. तिसरा उपदेश, आपल्या आयुष्यातील रहस्य गुप्त ठेवा. माझ्या मृत्यूचे रहस्य, नाभीतील अमृत, बिभीषणाला माहीत होते. हे रहस्य बाहेर पडल्यामुळेच आज मी या अवस्थेत आहे. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची रहस्य अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका, कारण काळ बदलला की नातीही बदलतात. रावणांच्या या शेवटच्या उपदेशातून आपल्याला हे शिकायला मिळते की माणूस कितीही वाईट असला तरी त्यांच्याकडील ज्ञानाचा आदर केला पाहिजे. ज्ञान हे पवित्र आहे आणि ते शत्रूकडून मिळाले तरी ते ग्रहण करण्यातच शहाणपण आहे. भाग 15. विजयाचा परतावा आणि श्रीरामांचे अयोध्या आगमन.
युद्धभूमीवरील धूळ शांत झाली होती. विभीषणाने अत्यंत आदराने कुबेरांचे पुष्पक विमान प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी सादर केले. हे विमान केवळ यंत्र नव्हते, तर ते मनाच्या वेगाने चालणारे एक दिव्य वाहन होते. जेव्हा प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण विमानात आरूढ झाले, तेव्हा संपूर्ण वानरसेना आणि विभीषणाने आनंदाने गर्जना केली. विमान आकाशात झेपावल्यावर श्रीरामांनी सीतेचा हात धरून खाली पाहिले आणि म्हणाले, "पहा सीते, हाच तो सेतुबंध जो वानर सेनेने प्रेमाने रचला. हाच तो दंडकारण्य जिथे आपण वनवासाचे दिवस काढले. हा प्रवास म्हणजे कडू आठवणींना गोड विजयात बदलण्याचा प्रवास होता." नंदीग्राममध्ये भरत सूर्याच्या प्रत्येक किरणाकडे डोळे लावून बसले होते. 14 वर्षाचा अवधी संपायला अवघा काही वेळ उरला होता. जर श्रीराम आले नसते तर भरताने अग्नीमध्ये प्राण देण्याची तयारी केली होती. पण तितक्यात हनुमंत वायुवेगाने आले आणि त्यांनी शुभवार्ता दिली. श्रीराम येत आहे. ही बातमी ऐकताच भरताच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुष्पक विमान अयोध्येच्या वेशीवर येताच संपूर्ण नगरी जणू स्वर्गासारखी सजली होती. घराघरांवर भगवे ध्वज फडफडत होते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण श्रीराम आले असे म्हणत धावत सुटत होते. जेव्हा विमान जमिनीवर उतरले तेव्हा प्रभू श्रीरामांनी सर्वप्रथम वशिष्ठ ऋषींचे दर्शन घेतले आणि मग भरताला घट्ट मिठी मारली. हे 2 भावांचे मिलन पाहून देवांनीही आकाशातून पुष्पवृष्टी केली. ही कथा आपल्याला शिकवते, प्रभू श्रीरामांनी अयोध्येला परतताना केवळ स्वतःचे कौतुक केले नाही, तर सीतेला प्रत्येक त्या ठिकाणाचे महत्त्व सांगितले ज्यांनी त्यांना वनवासात साथ दिली. आयुष्यात यश मिळाल्यानंतर संघर्षाच्या काळातील सोबत्यांना विसरू नये. भरताने 14 वर्ष रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले. हे शिकवते की सत्तेपेक्षा कर्तव्य आणि प्रेम मोठे असते. सोन्याची लंका समोर असूनही रामाला आपली माती प्रिय होती. हे आपल्याला शिकवते की आपल्या मुळाशी जोडून राहण्यातच खरा स्वाभिमान आहे. भाग 16. रामराज्याभिषेक. आदर्श राज्य. राजा रामांचा दरबार सुखाचा हाच आधार. अधर्माचा नाश करून आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान झाले, तो क्षण म्हणजे केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर एका आदर्श युगाची नांदी होती. रामराज्याची वैशिष्ट्ये. न्याय, जिथे राजा आणि रंक दोघांनाही समान न्याय मिळतो. धर्म, जिथे प्रत्येक नागरिक स्वतःच्या कर्तव्याचे पालन करतो. समृद्धी, जिथे कोणालाही दुःख, दारिद्र्य किंवा अकाली मृत्यूचे भय नाही. वात्सल्य, प्रजेला पोटच्या मुलाप्रमाणे मानणारा राजा आणि राजाला देवाप्रमाणे मानणारी प्रजा. रामराज्य आपल्याला शिकवते की सत्ता ही उपभोगासाठी नसून सेवेसाठी असते. जेव्हा सत्ताधारी त्याग आणि मर्यादा यांचे पालन करतात तेव्हा समाजाचे कल्याण होते. रामराज्य हे केवळ इतिहासातील पान नाही, तर भविष्यातील प्रगत समाजाचे मॉडेल आहे. जय श्रीराम. भाग 17. राजधर्माच्या कसोटीवर सीतेचा त्याग. प्रभू श्रीराम अयोध्येचे राज्य सांभाळत असताना त्यांच्या गुप्तचरांनी त्यांना एक बातमी दिली. नगरातील एका धोब्याने आपल्या पत्नीशी भांडण करताना रामांचा उल्लेख करून म्हटले होते की मी काही राम नाही, जो दुसऱ्याच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा पुन्हा स्वीकार करेन. केवळ तो धोबीच नाही, तर नगरातील काही लोकांमध्येही सीतेच्या पवित्रतेबद्दल कुजबूज सुरू होती. जरी सीतेने लंकेत अग्निपरीक्षा देऊन आपले सत्व सिद्ध केले होते, तरी समाजातील एक घटक अजूनही साशंक होता. रामांना पूर्ण विश्वास होता की सीता निष्पाप आणि पवित्र आहे, पण त्यांच्यासमोर 2 कर्तव्ये उभी होती. पती म्हणून पत्नीचे रक्षण करणे आणि तिला साथ देणे. राजा म्हणून प्रजेच्या मनात राजा आणि राणीबद्दल कोणताही संशय राहू न देणे. यथा राजा तथा प्रजा या न्यायाने जर राजाने संशयास्पद आचरण स्वीकारले तर समाज नैतिकदृष्ट्या कोलमडून पडेल, अशी भीती त्यांना वाटली. रामांनी अत्यंत जड अंतःकरणाने राजधर्माला प्राधान्य दिले. त्यांनी लक्ष्मणाला बोलावून सीतेचा त्याग करण्याची आज्ञा दिली. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ तिला सोडून येण्यास सांगितले. लक्ष्मणही या निर्णयाने व्याकुळ झाले.
पण रामांच्या आज्ञेपुढे तेही हतबल होते. सीतेने हा निर्णय धैर्याने स्वीकारला, कारण तिला ठाऊक होते की तिच्या पतीचा हा निर्णय वैयक्तिक नसून राज्याचा आदर्श टिकवण्यासाठी आहे. हा प्रसंग केवळ दुःखद घटना नसून त्यातून आपल्याला आयुष्यासाठी मोठे धडे मिळतात. वैयक्तिक सुखापेक्षा कर्तव्य मोठे. श्रीरामांनी दाखवून दिले की जेव्हा आपण एखाद्या मोठ्या पदावर असतो तेव्हा आपले वैयक्तिक प्रेम आणि सुख गौण ठरते. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींचे चारित्र्य निष्कलंक असावे लागते. लोकशाहीचा आदर, जर तो धोबी चुकीचा होता तरी एका सामान्य नागरिकाच्या मताचाही राजाने विचार केला. हे प्रजेच्या मताप्रती असलेल्या आदरभावाचे प्रतीक आहे. प्रजेचा राजावर पूर्ण विश्वास असणे हेच सुराज्याचे लक्षण आहे. स्त्रीशक्ती आणि सहनशीलता. माता सीतेचा त्याग हा तिच्या कमजोरीचा नाही तर तिच्या महानतेचा पुरावा आहे. तिने रामाच्या राजधर्माच्या आड न येता स्वतः वनवास स्वीकारला. तिने एकटीने लव कुश यांना जन्म दिला आणि संस्कारांनी घडवले. हे स्त्रीच्या आंतरिक शक्तीचे दर्शन घडवते. निस्वार्थी प्रेम. राम आणि सीता दोघेही एकमेकांपासून दूर झाले तरीही मनात केवळ एकमेकांचाच विचार होता. रामांनी दुसरे लग्न केले नाही. यातून त्यांचे सीतेप्रती असलेले अनन्य प्रेम सिद्ध होते. भाग 18. त्याग, धैर्य आणि संस्कार. लवकुश जन्माचा इतिहास. माता सीतेचा त्याग केल्यानंतर लक्ष्मण यांनी त्यांना महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात सोडले. महर्षी वाल्मिकींनी सीतेला आपल्या आश्रमात आश्रय दिला. याच पवित्र आश्रमात सीतेने 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला, ज्यांचे नाव होते लव आणि कुश. आश्रमाच्या शांत आणि सात्विक वातावरणात या दोन्ही बालकांचे संगोपन झाले. महर्षी वाल्मिकींनी त्यांना केवळ शास्त्रविद्या शिकवली नाही तर धनुर्विद्या आणि युद्धकलेतही निपुण केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण लव आणि कुश यांनी पूर्णपणे आत्मसात केले होते. ते दोघे जेव्हा वीणा वाजवून रामायणाचे गायन करत तेव्हा पशुपक्षीसुद्धा मंत्रमुग्ध होत असत. राजपुत्र असूनही ऋषींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आश्रमात अतिशय साधेपणाने आणि शिस्तीत जीवन जगायला शिकले. या कथेतून आपल्याला शिकवण मिळते, परिस्थिती कितीही कठीण असली तरी योग्य मार्गदर्शन आणि उत्तम संस्कारांच्या जोरावर माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. राजवाड्याच्या सुखापेक्षा आश्रमातील शिस्त आणि ज्ञान मुलांच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रगल्भ बनवते. भाग 19. शौर्य आणि सुरांचा संगम. लवकुशांचे रामायण शिक्षण. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लव आणि कुश आता मोठे झाले होते. ऋषींनी त्यांना केवळ मुले म्हणून नाही तर भावी पिढीचे आदर्श म्हणून घडवले. या पर्वात त्यांच्या शिक्षणाचे 2 मुख्य पैलू दिसून येतात: अस्त्रशस्त्र आणि शास्त्रविद्या. महर्षी वाल्मिकींनी त्यांना 4 वेदांचे ज्ञान दिले. त्याचबरोबर क्षत्रिय कुलोचित धनुर्विद्या आणि युद्धकलेत त्यांना निपुण केले. लव आणि कुश इतके प्रगल्भ झाले होते की त्यांच्या चेहऱ्यावर राजपुत्रांचे तेज आणि ऋषीपुत्रांची शांती एकाच वेळी ओसंडून वाहत असे. रामायणाची रचना आणि गायन. सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे जेव्हा महर्षी वाल्मिकींनी रामायण हे महाकाव्य पूर्ण केले. त्यांनी ही संपूर्ण गाथा लव आणि कुश यांना कंठस्थ करून दिली. वाल्मिकींनी त्यांना वीणा वाजवून विशिष्ट रागांमध्ये आणि लयीत ही गाथा कशी गायची याचे विशेष प्रशिक्षण दिले. जेव्हा हे 2 राजपुत्र आश्रमातील वृक्षवेलींच्या सानिध्यात बसून आपल्या मधुर आवाजात रामायण गाऊ लागले तेव्हा निसर्ग थबकला. त्यांच्या गायनात इतकी करुणा आणि भक्ती होती की ऐकणाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागत. हे गायन केवळ मनोरंजन नव्हते तर तो सत्याचा आणि धर्माचा जागर होता. या भागातून आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतात. सर्वांगीण शिक्षण. केवळ पुस्तकी ज्ञान किंवा केवळ शारीरिक शक्ती पुरेशी नसते. लवकुशांप्रमाणे शस्त्र आणि शास्त्र यांचा समतोल असणे म्हणजेच खरे शिक्षण. कलेची ताकद. कला जेव्हा सत्याशी जोडली जाते तेव्हा ती मानवाच्या अंतरात्म्याला स्पर्श करते.
मुलांनी आपल्या कुळाचा इतिहास आणि संस्कृती जाणून घेणे हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो. भाग 20. अश्वमेध यज्ञ सोहळा, रामाचे धर्मकर्तव्य आणि पुत्रांचा पराक्रम. रावणाच्या वधानंतर आणि अयोध्येच्या राज्यकारभारात स्थिरस्थावर झाल्यावर प्रभू श्रीराम यांनी धर्मासाठी आणि पितृऋणातून मुक्त होण्यासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. सीतामाई वनवासात असल्याने यज्ञाच्या नियमानुसार पत्नीची उपस्थिती आवश्यक असते. तेव्हा रामांनी सोन्याची सीतेची मूर्ती शेजारी ठेवून यज्ञाची दीक्षा घेतली. यज्ञाचा अश्व सोडला जातो आणि त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदारी शत्रुघ्नावर सोपवली जाते. हा अश्व विविध राज्यातून फिरत असताना रामाची सत्ता आणि धर्म यांचा प्रसार होतो. दरम्यान वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात लव आणि कुश हे मोठे होत होते. त्यांनी ऋषींकडून संपूर्ण रामायण गायन आत्मसात केले होते. यज्ञाचा अश्व फिरत फिरत ऋषी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ आला. पित्याचा पराक्रम आणि क्षत्रिय धर्म रक्तात असल्याने कोणाचीही भीती न बाळगता लव आणि कुश त्या अश्वाला अडवतात. ते सरळ सरळ अयोध्येच्या सत्तेला आव्हान होते. अश्व सोडवण्यासाठी प्रथम सैनिकांशी आणि नंतर अयोध्येच्या वीरयोद्ध्यांशी लवकुशांचे युद्ध होते. लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांनाही या दोन बालकांच्या अफाट धनुर्विद्येवर संघर्ष करावा लागतो. हे बालक नेमके कोण आहेत हे कोणालाही माहीत नसते. त्यांचे तेज पाहून सर्वजण थक्क होतात. शेवटी खुद्द प्रभू श्रीराम युद्धाच्या ठिकाणी पोहोचतात. आपल्याच प्रतिरूपासारख्या दिसणाऱ्या बालकांना पाहून रामाच्या मनात पितृप्रेम दाटून येते. वाल्मिकी ऋषींच्या सूचनेनुसार लव आणि कुश यज्ञाच्या मंडपात येतात आणि मधुर सुरात रामायण गाऊ लागतात. त्यांच्या गायनाने संपूर्ण अयोध्या मंत्रमुग्ध होते. रामाला समजते की हे दुसरे तिसरे कोणी नसून सीतेचे पुत्र आहेत. हा क्षण त्यांना भावूक असून यात रामाचा विरह आणि पुत्राच्या भेटीचा आनंद यांचा संगम पाहायला मिळते. या कथेतून आपल्याला खूप खोलवर संदेश मिळतात. संस्कारांचे महत्त्व. राजवाड्यात सोयीसुविधा नसतानाही वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात सीतेने दिलेल्या संस्कारांमुळे लवकुश अजेय योद्धे आणि नीतिमान बनले. परिस्थितीपेक्षा संस्कार मोठे असतात. कर्तव्य आणि त्याग. प्रभू श्रीरामांनी वैयक्तिक सुखाचा त्याग करून केवळ धर्म आणि कर्तव्य याला प्राधान्य दिले. सोन्याची सीता बनवून त्यांनी दाखवून दिले की त्यांचे हृदय केवळ सीतेचेच आहे. तरीही राजा म्हणून ते कर्तव्यापासून मागे हटले नाहीत. सत्याचा विजय. सत्य आणि न्याय या बाजूने लढणाऱ्यांचे बळ हे जगातील सर्वात मोठ्या सत्तेपेक्षा जास्त असते. हे दोन लहान बालकांनी बलाढ्य सैन्याला रोखून सिद्ध केले. थोडक्यात सांगायचे झाले तर जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी आपल्याला मर्यादेत राहून धर्माचे पालन करणे हेच रामराज्य आहे. भाग 21. मर्यादेचा अंत आणि सीतेचे पावित्र्य. सीतेचा भूमिप्रवेश. रामायणातील हा अत्यंत भावूक आणि हृदयद्रावक प्रसंग आहे. प्रभू श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ आयोजित केला होता, जिथे लव आणि कुश यांनी रामायण गान केले. त्यानंतर वाल्मिकी ऋषींच्या सूचनेनुसार सीतामाता स्वतःची शुद्धता सिद्ध करण्यासाठी राज्यसभेत उपस्थित झाल्या. राज्यसभेत ऋषीमुनी, अयोध्यावासी आणि प्रत्यक्ष श्रीराम उपस्थित होते. वाल्मिकी ऋषींनी सीतेच्या पवित्रतेची ग्वाही दिली, परंतु तरीही सीतेने पुन्हा एकदा आपली निष्कलंकता सिद्ध करण्याचे ठरवले. तिच्या मनात क्रोधाऐवजी एक प्रकारची शांत विरक्ती आणि दुःख होते. सीतामातेने हात जोडले आणि खाली वाकून आपल्या मातेची म्हणजेच धरणी मातेची प्रार्थना केली. ती म्हणाली, जर मी मनाने आणि कर्माने केवळ श्रीरामांचेच ध्यान करत असेल, जर माझ्या चारित्र्यावर कोणताही डाग नसेल, तर हे धरणी माते, तू मला तुझ्या कुशीत घे. सीतेने असे म्हणताच मोठा गडगडाट झाला आणि जमीन दुभंगली. पृथ्वीच्या पोटातून एक दिव्य सिंहासन वर आले, ज्यावर प्रत्यक्ष धरणी माता विराजमान होती. तिने प्रेमाने सीतेचा हात धरला आणि तिला आपल्यासोबत भूगर्भात नेले. श्रीराम धावत पुढे आले.
पण तोपर्यंत सीतामाता कायमची भूमीत विलीन झाली होती. संपूर्ण अयोध्या शोकसागरात बुडाली, पण सीतेने आपल्या त्यागाने स्वतःचे श्रेष्ठत्व जगासमोर कायमचे सिद्ध केले. ही कथा आपल्याला शिकवते सत्वाची शक्ती. जेव्हा एखादी व्यक्ती सत्याच्या मार्गावर असते तेव्हा संपूर्ण निसर्ग तिच्या बाजूने उभा असतो. आत्मसन्मानाचे महत्त्व. सीतेने पुन्हा एकदा अग्निपरीक्षा देण्याऐवजी भूमीत प्रवेश निवडला. हे दर्शवते की एका मर्यादेनंतर व्यक्तीने आपल्या आत्मसन्मानाशी तडजोड करू नये. सहनशीलता. सीतामाता ही सहनशीलतेचे प्रतीक आहे. तिने आयुष्यभर अनेक अन्याय सोसले, पण कधीही आपला संयम आणि मर्यादा सोडली नाही. पवित्रतेचे प्रमाण. चारित्र्याचे पावित्र्य हे कोणत्याही शब्दांपेक्षा किंवा पुराव्यांपेक्षा श्रेष्ठ असते. ते काळाच्या पलीकडे स्मरणात राहते.